आजपासून विदर्भामध्ये शाळेची घंटा वाजलेली आहे आणि उत्साहामध्ये जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे। अमरावतीच्या बिर्ला ओपन माइंड्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये जर आपण पाहिलं तर आज शाळेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। परंतु यावर्षी थीम जी आहे ती या शाळेनं अनोखी थीम केलेली आहे। पितराला जी आहे ती समर्पित अशी संपूर्ण ही थीम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। श्रावणबाळावर आधारित या ठिकाणी थीम साकारण्यात आलेली आहे। श्रावणबाळाची कथा जी आहे ती विद्यार्थ्यांना समजली पाहिजे, आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण ही थीम या ठिकाणी करण्यात आलेली आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। या बिर्ला ओपन स्कूलचे जे संपूर्ण विद्यार्थी आहेत संपूर्ण श्रावणबाळाच्या वेशभूषेमध्ये आलेले आहे आणि खांद्यावर जर आपण पाहिलं तर कावळ या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी श्रावणबाळाची नाटिका देखील करण्यात आलेली आहेत। आई वडिलांबद्दल प्रेम कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबतच आई वडिलांसाठी प्रेम निर्माण होण्यासाठी त्यांची सेवाभावाच्या दृष्टीने संपूर्ण ही थीम या ठिकाणी साकारण्यात आलेली आपण बघू शकतो। पहिला दिवस आहे आणि अनोखी संपूर्ण थीम या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे। छोटे छोटे विद्यार्थी आपण बघू शकतो अशा पद्धतीनं कावळ घेऊन विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। उत्साहाचं संपूर्ण वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। अमरावती शहरातल्या कानाकोपऱ्यातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी आपण बघू शकतो थीम साकारण्यात आलेली आपण बघू शकतो। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या वडिलांचा फोटो जो आहे तो या संपूर्ण कावडमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्यांनी नाटिका या ठिकाणी केली ते विद्यार्थी देखील माझ्या सोबत आहेत। काय सांगशील बेटा, तू श्रावण बाळाची नाटिका साकारली, काय भावना आहे पहिला दिवस आहे शाळेचा? खूप छान भावना आहे माझी स्कूल खूप छान आहे। माझं हेच सांगणं आहे की आई वडिलांचा आदर करा आणि त्यांच्याशी चांगल्याने राहा, हेच माझं म्हणणं आहे। श्रावण बाळाच्या वडिलांची तू थीम साकारलेली आहे, काय सांगशील? श्रावण बाळा एक असा पुत्र आहे जो त्यांच्या आई वडिलांसाठी काही पण करू शकतो आणि असे पुत्र जर सगळ्यांना लाभो कारण थँक्यू। काय सांगणार तुम्ही नाटिका साकारलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी, काय उद्देश या संपूर्ण थीमच्या मागचा होता? आपल्याला आईवडिलांची नेहमी पूजा, आईवडिलांची पूजाच म्हणजे सगळ्यात मोठं हे आहे, सर्वोच्च तेच असायला पाहिजे आपल्याला, कारण की त्यांनी आपल्याला जन्म दिला, आपल्याला वाढवलं, संस्कार दिले, सर्व केलं। आपल्याला त्यांच्यासाठी थोडंसं पण काही करायला पाहिजे। धन्यवाद। काय सांगणार, अनोखी थीम यावर्षी राबवलेली आहे स्कूलमध्ये, तुम्ही कशी संकल्पना सुचली श्रावण बाळाच्या कथेची, काय उद्देश आहे मागचा? माझा उद्देश हाच आहे। या बिर्ला स्कूलला यावर्षी हे 3 वर्ष होते आहे। पहिल्या वर्षी आम्ही म्हणजे तो योगायोग म्हणावा की एक संयोग जो होता की त्या दिवशी आषाढी एकादशी होती, तर त्यावर्षी मी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर वारीचा जो पूर्ण शीन असते तो स्कूलमध्ये केला होता, म्हणजे पांडुरंग बनून आले होते। मागच्या वर्षी आमचं सेकंड इयर होतं, तेव्हा आम्ही पूर्ण भारतातले संत मेळावा इथे साकारला होता। आणि यावर्षी एक अशी मनात इच्छा आली होती की आईवडिलांना मुलं कुठंतरी आजकाल विसरत आहे, म्हणजे मुलांना त्या भावना नाही आहे आजकाल, म्हणजे जे पहिलेचं कल्चर होतं ते पूर्ण संपलेलं आहे। म्हणून त्यातून एक आईवडिलाविषयी आदर निर्माण व्हावा, आईवडिलांविषयी एक मनात भाव असावा। प्रत्येकाला आईवडील पाहिजेच आहे, पण जे दशरथ आणि जे श्रावण बाळ जगले आईवडिलासाठी, तसं आमच्या स्कूलच्या मुलांनी सुद्धा श्रावण बाळ व्हावं अशी माझी मनातून इच्छा होती। आणि त्याकरता जो आमचे चिमुकले सर्व मुलं इथे राजा दशरथ बनून आले, श्रावण बाळ बनून आले आणि शंतनू आणि ज्ञानवंती जे श्रावण बाळाच्या आई वडिलाचं नाव होतं ते सुद्धा बनून आले। हे बघून सर्व खूप उत्साह वाटत आहे आणि एक मनाला हे होत आहे की आम्ही एक नवीन संस्कृती घडवत आहे स्कूलमध्ये। नाही तर स्कूल जेव्हा ओपन होते तेव्हा जरुरी नसते की स्कूलमध्ये अशा प्रकारचं काही होते, एक गुलाब पुष्प देऊन स्कूल ओपन केल्या जाते, पण याच्यातून आपल्या संस्कृतीचा भान असावे, आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल ज्ञान मिळावे, याकरता हे दरवर्षी मी एक नवीन थीम तयार करतो आणि त्यातून स्कूलचा पहिला दिवस हा एक उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करतो। ज्या पद्धतीनं नाटिका केलेली आहेत, संस्कार संपूर्ण याचे एक सकारात्मक संस्कार विद्यार्थ्यांवर जाणार आहे का? हां, यातून एक सकारात्मक संस्कार म्हणजे काही मुलांना सुद्धा आजकाल माहिती नाही, कारण की मराठी शाळा आजकाल बंद झालेल्या आहे। काही मुलांना माहिती नाही आहे की श्रावण बाळाची कथासुद्धा माहीत नाही आहे। त्यातून आपलं भारतीय संस्कृती आणि आपलं जे कल्चर आहे ते ह्या मुलांना श्रावण बाळ, त्यांचं आईवडिलांचं नाव आणि हे कथा माहिती व्हावं, यातून हा उद्देश होता आणि तो पूर्ण झाला असं मला वाटतं।
नक्कीच आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत असेल किंवा मग आपली संस्कृती जी माहीत व्हावी यासाठी जी आहे ती अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतो चिमुकल्यांनी श्रावण बाळाची जी आहे ती भूमिका साकारलेली आहे. काय वाटते तू श्रावण बाळ बनून आलेली आहे स्कूलमध्ये पहिला दिवस आहे कसं वाटते? चांगले वाटते. केव्हापासून तयारी केली होती तू श्रावण बाळाची? आतापासून. काय वाटते आज पहिला दिवस आहे शाळेचा कसं वाटते शाळेत तू आज श्रावण बाळ बनून आलीस? मस्त वाटते. आपण बघू शकतो छोटे छोटे मुलं आहेत. काय वाटणार तू श्रावण बाळ बनून आलेले आहे शाळेमध्ये कसं वाटते आज पहिला दिवस आहे शाळेचा? खूप छान. श्रावण बाळ बनवून दिलं वडिलांनी. हो. आपण बघू शकतो या ठिकाणी छोटे छोटे मुलं आहेत निरागस संपूर्ण हे विद्यार्थी आणि यांच्या भावना जर पाहिल्या तर आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या संपूर्ण भावना आहेत. सकाळपासून जर आपण शृंगार साज करून या ठिकाणी श्रावण बाळाच्या भूमिकेमध्ये हे संपूर्ण चिमुकले विद्यार्थी आलेले आहेत. आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण थीम या ठिकाणी बिर्ला इंटरनॅशनल स्कूलमध्ये साकारली होती आणि त्याला जर आपण पाहिलं तर या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद जो आहे तो दिलेला आहे. अर्थातच शाळेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जर आपण पाहिलं तर आई वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी थीम या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.